शबास कुस्तीला प्रारंभ आता काही सेकंदातच। टाळी करा मंडळी, एकदा टाळी टाळी टाळी। शेवटची आणि मानाची कुस्ती चालू झाली। दिगंबर भटनार हा हिंगोली जिल्ह्याचा पैलवान, गुलाबी लांगेचा, ज्यानं चालू वर्षी 12 चांदीच्या गदा जिंकलेल्या आहेत। त्याची दररोजच कुस्ती 1,71,051 तुम्ही युट्यूबला पाहू शकता। असा पैलवान आज आपल्या गावामध्ये 11,000 रुपये कुस्ती करायला आला। आणि त्याच्याच जोडीचा जयदीप गीते परभणीला सराव करतो। अण्णासाहेब ढेगोळे वस्तादच्या तालमीमध्ये राजे संभाजी तालीम। अशी प्रेक्षणीय कुस्ती आहे। कुस्ती काटा कुस्ती, खट कुस्ती, कुस्ती पहा। निळ्या लांगेचा जयदीप गीते जिथं जाईल तिथं त्याचा विजयाचा रथ चालूच आहे। आणि दिगंबर भटनार बाहुबली उर्फ छोटा खली। नुसतंच कुस्त्या पाहायला येऊ नका, एखादा हत्यार असा आपल्या घरात तयार करा। असा हत्यार जर आपल्या घरात असेल तर तुमच्या धुऱ्याला कोणीच कोरणार नाही। शेजारच्याला जवळ या म्हणलं तर शेजारी पलीकडे जाईल। आता असं बुलट आणि हत्यार तयार करायला महिन्याला 25-25 हजार रुपये खर्च येते। किती दिवस तुम्ही लोकांच्या लेकराचं कौतुक करणार? काय त्या दिगंबरच्या मांड्या मोठ्या आहेत, काय त्या जयदीपचा दंड मोठा आहे। लोकांच्या लेकराचं कौतुक करणं आता बंद करा आणि आपल्या घरामध्ये एखादा असं तयार करा। पहिले एकच रावण होता, आता गल्लोगल्ली रावण वाढायची। घरामध्ये रामरूपी पोरग तयार करा। काळाची गरज आहे। मानाची आणि शेवटची कुस्ती चालू आहे। दिगंबर भटनार वर्सेस जयदीप गीते। डोक्याला डोकं लागलं आणि डोक्यातील विचारानं कुस्तीला प्रारंभ झाला। मन, मनगट आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम म्हणजे खेळ कुस्ती। लाल मातीवर वाघाची फाईट, वाघाची झुंज लाल मातीवर, हत्तीची झुंज लाल मातीवर आणि पैलवानाची झुंज लाल मातीवर। आक्रमक होते दिगंबर भटनार आणि बचाव करतो तो जयदीप गीते, परभणी। कुस्ती शेवटची आहे। डोळ्याच्या पापण्या तेवढ्या मिटू नका, तोंड तेवढे बंद ठेवा, डोळे तेवढे उघडे ठेवा। शेवटची आणि मानाची कुस्ती चालू आहे। कोण नेणार हिवरखेड्याची शेवटची आणि मानाची कुस्ती? कोणाच्या खांद्यावर, कपाळावर, डोक्यावर विजयाचा गुलाल उधळणार? कोणाच्या गळ्यामध्ये विजयश्रीची माळ पडणार? हजारो प्रेक्षकाच्या साक्षीनं आज हिवरखेडा नगरीमध्ये इतिहास घडणार। दोन्ही पैलवान त्याच तोला मोलाचे इथं। पैलवान हा मनगटानं, मेंदून आणि मनानं सशक्त झाला पाहिजे। नुसताच जर मनगटानं वाढला तर गावगुंड होतो। पण टपरीवाल्याला मार, हॉटेलवाल्याला मार, मोठ्या भावाला डोसके इतकं वरी ने आणि वरून खाली आदळ धुर्यावर। मनगटानं वाढल्यावर आपल्याला मेंदूनं, मनगटानं आणि मनानं तिन्हीनं पैलवान वाढायचा। कुस्ती करा पैलवान। 5 मिनिटं झाले। डोक्याला डोकं लागलं आणि डोक्यातील विचारानं कुस्तीला प्रारंभ झाला। शेवटची आणि मानाची कुस्ती आहे। प्रेक्षणीय कुस्ती आहे। कडला बसलेले थोडं जपून, दोघांचा मिळून 2.5 क्विंटल बोजा आहे। एखाद्याच्या अंगावर जर पडला ना तर आपली चपातीच होईल बरं। कडला बसलेले हा पंच निर्णय द्या। कुस्ती करा।